फलंदाज ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोघेही फलंदाज मैदानात येत असताना आपला एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. दोघाही संघांना विनंती, आपण आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घेतलं जाईल. दोघेही फलंदाज झालेले आहेत. राजन आणि हरेश या ठिकाणी सलामीची जोडी. मैदानामध्ये सलामीची जोडी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामना प्रिन्स एंटरप्राइजेस आणि विहान एंटरप्राइजेस या दोन्ही संघांमध्ये ही लढत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घेतलं जात आहे. फक्त 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर असतील पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया या ठिकाणी फलंदाज फायदा घेतायत की नाही हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड. राजन विल बी ऑन स्ट्राइक अँड नरेश विल बी ऑन द नॉन स्ट्राइक. पंचांचा इशारा येतोय. अकरा प्लेयर. ओके येस. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला सुरुवात होतीये. पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज सुनील. षटकाचा पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. पाहूया बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि मात्र एक धाव निश्चितच मिळतीये. श्री गणेशा होतोय. पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहू शकाल एक धाव मिळतीये. एका धावेने संघाचं खातं उघडतोय राजन आणि वैयक्तिक खातं उघडतोय आणि आता पाहू शकाल आपण स्ट्राईकवर हरेशला. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे फलंदाजाजवळ या आणि निश्चितच पुढ्यात चेंडू आला तर कार्यक्रम झालाच म्हणून समजा. यावेळी मात्र टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक परंतु खेळाडू तैनात आहे. कुणाल त्या ठिकाणी चेंडूला एका टप्प्यावर अडवतोय आणि दरम्यान एक धाव सहज घेतली जात आहे. प्रत्येकी एक धाव या दोघाही फलंदाजांनी आपापलं खातं वैयक्तिक खोललेलं आहे. संघाची धावसंख्या 2. पहिलं षटक या ठिकाणी सुनील करतोय. आता मात्र स्ट्राईकला सज्ज होतोय राजन. यावेळेला मात्र हवे चेंडू आहे. पाहूया आणि निश्चितच जीवनदान मिळते. आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि निश्चितच प्रयत्न केला गेला परंतु कॉलिंग नव्हतं त्या ठिकाणी. हे निश्चित नव्हतं की कोणता खेळाडू या ठिकाणी झेल घेईल. पुढचा चेंडू यावेळी मात्र अतिशय चांगला फटका होता परंतु तेवढा चांगला प्रयत्न केला गेला. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि 2 धावा सहज मिळत आहेत. चांगला फटका होता परंतु तेवढाच चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेला क्षेत्ररक्षकाकडनं. त्याच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावा निश्चितच मिळत आहेत. हरेश वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू या वेळेला मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जाईल आणि एक धाव सहज सोप्या पद्धतीने घेतली जात आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न या दोघाही फलंदाजांकडनं पाहायला मिळतोय. एका टोकाकडनं हरेश आणि एका टोकाकडनं आपण पाहू शकाल राजनला फलंदाजी करत असताना.
पुढचा चेंडू राजनसाठी घेऊन येत आहेत सुनील. यावेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि फलंदाज मात्र राजन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. प्लम आणि या ठिकाणी यष्ट्यांच्या समोर आला फलंदाज आणि अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी पंचांकडनं. चला टीम मीटिंग नकोय. अतिशय चांगला निर्णय पंचांकडनं पाहायला मिळाला आणि राजन सारख्या खेळाडूची या ठिकाणी खेळी संपुष्टात आणि तसेच या ठिकाणी रिटायर हर्ट होत असताना हरेश दोघेही फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. भाविक आणि नवीन फलंदाज येत असताना त्याच्यासोबत कल्पेश आलेला आहे. नवीन फलंदाज भाविक आणि कल्पेश या दोघांजवळ आता दोघांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या 6 झालेली आहे. आता मात्र दुसरं षटक गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना तेजस या ठिकाणी मुंडोरायांकडनं सज्ज होत असताना भाविक ज्याने कालच्या दिवसभरात अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे आणि ह्यावेळी पाहूया कशी फलंदाजी करेल. यावेळी मात्र अतिशय चांगला हवेत चेंडू आहे आणि सुंदर झेल. महेशने अतिशय सुंदर झेल घेतलाय मिड विकेटला. भाविकला आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आमंत्रित केलं आणि आपण पाहिलं महेशला त्या ठिकाणी मिड विकेटला सुंदर झेल घेतलाय आणि खेळी संपुष्टात आलेली आहे ती म्हणजे भाविकची. आता मात्र 3 गडी बाद झालेले आहेत प्रिन्स एंटरप्राइजेस संघाचे. धावसंख्या फक्त 6 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद. नवीन फलंदाज या ठिकाणी आलाय आता दिलीप. खरं तर भाविकला आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात महेशने मिड विकेटला सुंदर झेल घेतला होता. यावेळेला पाहू शकाल आपण एक धाव जोरात पळून काढताय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. खरं तर आता या ठिकाणी या दोघाही फलंदाजांना टिकून खेळणं गरजेचं आहे. धावा बनवणं गरजेचं आहे. संघाला एका सुस्थितीमध्ये नेण्याची गरज आहे आणि पार्टनरशिपची गरज आहे. मुंडोरायांकडनं सज्ज होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तेजस आणि स्ट्राईकला या ठिकाणी कल्पेश. 38 सर्कल मध्ये आपण पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू तैनात होते. आता दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू तैनात आहेत. फुलटो चेंडू केलाय आणि निश्चितच कोणत्या प्रकारचा खेळाडू नाहीये आणि पंचांचा त्या ठिकाणी नोचा सुद्धा इशारा आणि सोबतच चौकार आणि पुढचा चेंडू आता फ्री हिट असेल. आता मात्र धावा या चेंडूवर आलेल्या आहेत. अतिशय चांगल्या योग्य फटक्याची निवड. हुक केला. कोणत्याही प्रकारचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात नव्हता.
सन्माननीय लहुजी पाटील यांना विनंती करेन, समाजसेवक आहेत, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपण विराजमान व्हायचे स्टेजवर. आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी सध्या मान्यवर कक्षामध्ये गोरखनाथ जीप जोशी त्या ठिकाणी आहेत, समाजसेवक. सन्माननीय मनोहरजी पाटील सुद्धा आहेत. यावेळी पाहू शकाल आपण वाईड अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या धावेसोबतच संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. तसेच सन्माननीय दिलीपजी गुरुनाथ पाटील या ठिकाणी आहेत. मधुकरजी सखाराम पाटील सुद्धा आहेत. सन्माननीय योगेशजी तरे सुद्धा आहेत. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. शॉर्टपिच चेंडू बॅकफुटला येऊन करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पाहूया, दरम्यान एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी बिलकुलही प्रयत्न केला जाणार नाहीये. चेंडूला अडवलाय आणि जसा चेंडू हातात अडवला आणि फेकला गेला. एका धावेतच समाधान मानावं लागतंय. यानंतर यावेळी पाहू शकाल वाईड. आणि निश्चितच कालच्या दिवसभरामध्ये जी षटकारांची हॅट्रिक केली होती सतीशने, 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा पटकवलं होतं. आणि आतापर्यंत एकमेव असा फलंदाज आहे की ज्याने षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न दिलीप याचा पाहूया. ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे आणि यावेळी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. परंतु या केपीएल मध्ये आतापर्यंत कोणीही हॅट्रिक पूर्ण केलेली नाहीये आणि एकमेव हॅट्रिक जी पूर्ण केलेली आहे सतीशने. 3 षटकार काय मिड विकेटला ऑन साइडला पाहायला मिळाले होते. मजबूत फटके मारले होते. बॅकफुटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला चेंडू जातोय काही टप्प्यांवर, परंतु महेश त्या ठिकाणी आहे आणि महेशने अतिशय योग्य चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि जसा चेंडू हातात मिळाला तसाच फेकला गेला. आणि दरम्यान 2 धावा निश्चितच मिळतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. निश्चितच आता ज्याने हॅट्रिक पूर्ण केली होती त्याचा पुढच्या वर्षी विचार केला जाईलच, संधी दिली जाईल. सन्माननीय पांडुरंगजी उमराटकर साहेब आलेले आहेत. त्यांचं आपण व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी आलेले मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. षटक संपलेलं आहे. प्रत्येक षटकानंतर कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 झालेली आहे आणि 15 धावांच्या मोबदल्यात जवळजवळ या ठिकाणी माफ करा 19 धावसंख्या झालेली आहे आणि जवळजवळ या ठिकाणी गडी बाद झालेत. 4 गडी बाद झालेले आहेत. राजन बाद झाला होता 2 धावा करून. अरेच बाद झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं भाविक 0 वर बाद झालेला आहे. हवी तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये भाविकची. आता मात्र कल्पेश आणि दिलीप या ठिकाणी डावाला सावरत आहेत. टिकून खेळणं गरजेचं आहे या दोघांना. आता 19 धावा झालेल्या आहेत. 19 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद झालेले आहेत. यावेळी मात्र पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी येईल. शरदला गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आक्रमणासाठी आणलेले आहे आणि स्ट्राईकला सज्ज होत असताना दिलीप. आणि मैदानावर वारे वाहत आहेत. पाहूया या वाऱ्याचा फायदा दिलीप घेतोय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. This is going to be the 3rd over. Sharad has brought into the attack, facing a batsman Dilip. This is played in the air, but that didn't carry. आणि पाहूया दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु फलंदाज या ठिकाणी निश्चितच चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि दरम्यान एका धावेतच समाधान मानावं लागले. द बॅट्समॅन सॅटिस्फाईड विथ द सिंगल रन ओनली. 3rd over in progress. This time played it in the air, but there was no one. The ball did not carry.
And meanwhile, the batsman is going for a second. Could be a close, but good running between the wicket. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे ती 22. या षटकामध्ये मात्र आपण पाहू शकाल धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू कल्पेशसाठी होता, मात्र यावेळेला पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळते. सतीशने निश्चितच कमालीचे फटके मारलेत. सतीशचा पुढच्या वर्षी विचार केला जाईल. 3 षटकार मारले होते. 500 रुपये पारितोषिक मिळवलं होतं. एकमेव असे खेळाडू आहेत या KPL मधले. आणि यावेळी पाहूया, निश्चितच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. परंतु सतीशचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. आणि यावेळेला चेंडू जातोय. अप्रतिम फटका. षटकार. काय कमालीचा फटका बॅटमधनं, कल्पेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल हे दोघेही फलंदाज चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आणि हॅट्रिक साठी आता कल्पेशसाठी 500 रुपये आले या ठिकाणी असतील बॉबीकडनं. जर आपण षटकारांची हॅट्रिक करतायत तर पाहूया. मात्र कालच्या दिवसभरात सतीशने केली होती हॅट्रिक. यावेळी सुवर्ण संधी असणार आहे. यावेळेला सुंदर फटका आहे. अतिशय चांगला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा. दिलीप डेंजर एंडला धावत होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मात्र प्रिन्स एंटरप्राइजेसच्या संघाचे हे दोघेही खेळाडू चांगली फलंदाजी करतायत. कल्पेशने 1 चौकार 1 षटकार मारलेला आतापर्यंत. धावसंख्या 33 झालेली आहे. पुढचा चेंडू यावेळेला सुंदर फटका. अप्रतिम फटका आणि चेंडू जातोय सरळ नाना नानी पार्क मध्ये षटकारासाठी. काय फटका आहे. जबरदस्त फटका. हा, यावेळेला चला टीम मीटिंग नको आहे. मी पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय कालेर प्रीमियर लीग मध्ये. निश्चितच काही क्षणातच आपण सगळ्यांचा सन्मान करणार आहोत. कमालीची फलंदाजी या दोघांकडनं. कल्पेश, खास करून कल्पेशने 2 षटकार मारलेत. चला तर मित्र हो, वळूया आता स्वागत सत्काराकडे. तर मी या ठिकाणी विनंती करेन दयानंदजी यांना की या ठिकाणी आपण आलेले सन्माननीय गोरखनाथजी जोशी समाजसेवक यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय गोरखनाथजी जोशी यांना या ठिकाणी कालेगावचे समाजसेवक यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तसेच मी पुन्हा एकदा दयानंदजी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय मनोहरजी पाटील यांचा सुद्धा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपल्याला सन्मानित करायचं आहे.
या ठिकाणी मी सन्माननीय दिलीपजी पाटील यांना यांना आपण आता सन्मानित करायचंय. दयानंदजी यांना मी विनंती करेन सन्माननीय दिलीपजी पाटील यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय या ठिकाणी दयानंदजी यांना पुन्हा एकदा विनंती करेन सन्माननीय योगेशजी तरे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचंय. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन दयानंदजी यांना सन्माननीय पांडुरंगजी उमराटकर यांचा सुद्धा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तसेच मी पुन्हा एकदा विनंती करेन दयानंदजी यांना की सन्माननीय लहूजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलात त्यांचं खूप खूप धन्यवाद. धावसंख्या आतापर्यंत संघाची 48 झालेली आहे आणि हे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. राजन या ठिकाणी गोलंदाजीची धुरा सांभाळतायत. धावसंख्या आतापर्यंत 48 झालेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये आता प्रिन्स एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. काय कमालीची फलंदाजी खास करून कल्पेश आणि दिलीप यांच्याकडनं. पुढचा चेंडू मुंडोरा यांकडनं सज्ज होत असताना या मात्र पाहू शकाल बॉल बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवला आहे आणि डायरेक्ट हिट मात्र आता या ठिकाणी खेळी संपुष्टात येते ती म्हणजे कल्पेश याची. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला आणि जसं चेंडू हातात मिळाला स्टंपवर फेकला आणि धावचित बाद केलंय. आतापर्यंत धावा 48 झालेले आहेत. नवीन फलंदाज प्रणय या ठिकाणी आता नवीन फलंदाज आलाय. मात्र अल्पेशने चांगलं कल्पेशचं चांगलं योगदान राहिलं होतं. 31 धावांचं योगदान राहिलं होतं. पुढचा चेंडू दिलीप स्ट्राईकला सज्ज होतोय. शॉर्टपिच चेंडू आणि यावेळेला चेंडू जातोय सरळ हा सीमा रेषा पार. बाईच्या स्वरूपात 4-4-4-4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता होतीये 52. टीम मीटिंग नकोय. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला या ठिकाणी आता नाणेफेकीसाठी जयमाला ट्रान्सपोर्ट आणि हेमंत एंटरप्राइजेसचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय.
जयमाला ट्रान्सपोर्टचे कॅप्टन आणि हेमंत एंटरप्राइजेसचे कॅप्टन आपल्याला त्वरित सज्ज राहायचंय, कारण आता आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. हा सामना आपण पाहतोय प्रिन्स एंटरप्राइजेस आणि विहान एंटरप्राइजेस मध्ये. प्रिन्स एंटरप्राइजेस हा संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 52. शरद या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतोय आणि सामना करतील फलंदाज प्रणय. नॉन स्ट्राईक एंडला दिलीप आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना धुरा सांभाळतात शेवटचं षटक शरद. यावेळेला अतिशय सुंदर फटका आणि चेंडू जाईल लॉंगांच्या डोक्यावरनं. षटकार. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त स्वागत केलंय शरदचं. कमालीचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल. काय जबरदस्त पॉवर. सुंदर फटका. पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी या फटक्याला खेळलं गेलं. यानंतर होणारा सामना कॅप्टन्स जयमाला ट्रान्सपोर्ट आणि हेमंत एंटरप्राइजेस या कॅप्टन्सने सज्ज राहायचंय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार मारलेला आहे प्रणयच्या बॅटमधनं आणि धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचलेली आहे. आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दडपणात पाहू शकाल आपण. प्रणय या ठिकाणी निश्चितच शेवटचं षटक चालू आहे, प्रगतीपथावर आहे आणि प्रत्येक फलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असतोच. याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली वापसी केली जात आहे आणि निर्धाव असा चेंडू टाकला गेला. आणि निश्चितच कालच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते सतीश यांनी. कमालीची फटकेबाजी केली होती आणि एकमेव यावेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यावेळेला पाहूया आणि एका टप्प्यावर चेंडूला कले केलं जाईल. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा निश्चितच मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरकतीये, 62 वर जाऊन पोहोचतीये. स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रणय. यावेळी बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न सफल ठरला आहे आणि यावेळी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय राजनजी पाटील यांचं हार्दिक स्वागत, तसेच सन्माननीय प्रतापजी पाटील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळेला अतिशय सुंदर फटका स्क्वेलेक्सच्या दिशेने जाईल. चेंडू जातोय हा षटकारासाठी आणि सोबतच आता षटकाची समाप्ती.
काय जबरदस्त फटका खेळला होता प्रणयच्या बॅटबद्दल पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी दरम्यान सन्माननीय नवीन दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं. हार्दिक स्वागत आपलं. सन्माननीय दिलीपजी पाटील आणि सन्माननीय पांडुरंगजी उमराटकर यांना विनंती करेन या ठिकाणी आपल्याला नाणेफेकी करून घ्यायची आहे. बोला का सर एक कॉइन कोणचं हा चल. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी होत असताना हेमन एंटरप्राइसेस आणि जयमाला ट्रान्सपोर्टमध्ये नाणेफेकी होत असताना नाणेफेकी जिंकलेली आहे जयमाला ट्रान्सपोर्टच्या संघाने. तर या ठिकाणी आपला निर्णय बॅटिंग करणार पहिले. फलंदाजी करत असताना समोरच्या संघाला कितीचं लक्ष द्याल? 50 ते 60 धावांपर्यंत पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. निश्चितच सुनील आपण चांगला आपला संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. यावेळी काय रणनीती आहे? आम्ही 4 सामने तर जिंकले, हा सामना पण जिंकण्याचा प्रयत्न करू आणि टॉपर राहायचा प्रयत्न करू. निश्चितच खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी. तर मित्र हो, वळूया आता समालोचन कक्षामध्ये. तेथे असतील आमचे समालोचक सुनील पवार आणि त्यांच्यासोबत समालोचन करतील त्यांचे मित्र. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीप सर. तर चला आपण लगेच दरम्यान फिल्डिंग लावून घ्यायची. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही, कारण का आता जर वेळ घेतला तर काल देखील बघतो आपण मॉर्निंगचे 5 वाजले होते आणि आज निर्णायक दिवस आहे. म्हणून सहकार्य करा सर्व टीम कॅप्टनला. दरम्यान नम्रतेची विनंती असणार आहे की आपण कमी वेळ खर्च करा, जेणेकरून आपण सर्व जे काही सामने आहेत ते आपल्याला लवकरात लवकर मिनिमम नक्कीच मेगा फायनलची मॅच 11:30-12च्या सुमारास सुरू होणं गरजेचं आहे. तर चला आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायच्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची. मग आपल्याला पाहायला मिळते विहान इंट्रापाजेस आणि प्रिन्स इंट्रापाजेस अशा 2 टीममध्ये शुभ संध्या. आज पुन्हा एकदा सर्वांचं KPL अर्थातच नक्कीच ग्रामपंचायत काल्हेर यांचं नक्कीच भरपूर चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतो KPLसाठी. आणि अर्थातच काल्हेर प्रीमियर लीग अक्का गाव खेलेगा, अक्का काल्हेर खेलेगा. सन्माननीय रवींद्र तात्या पाटील यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करूया. दयानंद भंडारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान सत्कार करावा. रवींद्र तात्या पाटील जे नक्कीच उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, यांचा आपण शुभ सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. KPL मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. तसे समाजसेवक राजन पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया.
दयानंद भंडारी यांना पुन्हा विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राजन पाटील जे समाजसेवक आहेत काल्हेर गावच्या आमच्या, त्यांचा आपण सन्मान करायचे. त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण करूया. सन्मान्य प्रताप विष्णू पाटील जे देखील प्रताप विश्वनाथ पाटील, क्षमा असू द्या, प्रताप विश्वनाथ पाटील जे नक्कीच समाजसेवक आहे, त्यांचा सन्मान करतील दयानंद भंडारी यांना. पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा देखील सन्मान शुभ सत्कार कंप्लीट करावा. रनआउटची विकेट येणार आहे, ती आली देखील. परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला धक्का विहान इंट्राफाजेस या टीमला बॅटर आउट. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे, टार्गेट 69चा आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी चला घाई करा प्लीज. आपण नक्कीच आता घाई केली तर आपल्याला दरम्यान पुढच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या वेळेवरती कंप्लीट करता येतील. आज देखील आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत मेगा फायनल पकडून. जर आपण आता इथनं नक्कीच जास्त घाई केली तर मिनिमम 10:30-11च्या सुमारास जर नंदन पाटील सामना सुरू झाला फायनलचा तर प्रेक्षक पाहण्यासाठी थांबतील. अन्यथा पुन्हा एकदा जर मॉर्निंगचे 5 वाजले तर मग आपण आपल्यालाच या दरम्यान बघावं लागणार आहे. कारण का मिनिमम बघतो आपण 12-1 वाजेपर्यंत ऑडियन्स असतात, सामने पाहत असतात. नक्कीच 5 वाजता आपण बघतो या दरम्यान बंदरावरती या दरम्यान मॉर्निंग वॉकला 1 असतात. हरकत नाही आहे, मग आता आज तसं काय होणार नाही. आज आपण वेळेवरती सामने सगळे कंप्लीट करू. नवीन बॅटर तुळशीराम गायकर 40+ खेळाडू आहेत आणि हिट विकेट रणनीती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विकेटचे बटन खेळाडू बाद. रणनीती या दरम्यान असणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. टार्गेट भरपूर मोठं आहे, 69चं टार्गेट आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. काल्हेर प्रीमियर लीगची बघतो आपण 5वी सीझन आपल्याला पाहायला मिळते. सीझन 5 मध्ये आपण आहोत आणि या सीझनमध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच चांगला आपल्याला क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 2-11 वरती आहे. शरद आलेत न्यू बॅटर. शरदकडनं जास्त अपेक्षा. अगोदरच खेळल्या बॅटर ऑन साईडला. चेंडू आणि बॅटच्या दरम्यान संपर्क होता की काय. ऑन साईडला खेळायचं होतं बॅटरला. शरद एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू आहेत. कालच्या देखील रात्रीमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता मात्र मॅचेस सगळ्या महत्त्वाच्या असणार आहेत. कमी केली गती, टर्न केला, फटका भरपूर सुंदर आहे. तिकडे स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरदच्या बॅटमधून हा पहिला चौकार. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. विजयासाठी 69 बनवायच्या आहेत. खास करून चांगला सहकार्य ग्रामपंचायत काल्हेरचा आपल्याला प्रत्येकी वर्षामध्ये KPL साठी पाहायला मिळतो आणि या देखील सीझनमध्ये नक्कीच भरपूर चांगलं सहकार्य ज्यांनी सहकार्य केलं आहे दरम्यान त्यांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही लगेच या षटकाच्या नंतर त्यांचा आभार व्यक्त करू. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू होता फुलर लेनचा. सेन्सिबल क्रिकेट. समोर ड्राईव्ह करत असताना दावीदनं फक्त सिंगल मेल. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या वर्ष अखेरीस 69 धावसंख्येचा पाठला करत असताना वियान इंट्रापाजेस या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण 2 खेळाडू बाद. 7 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. ज्यांनी सहकार्य केलं बघतो आपण. ज्या काय सर्व ट्रॉफ्या आहेत सुंदर आणि अप्रतिम ज्या काय ट्रॉफ्याज आहेत त्या दरम्यान ग्रामपंचायत काल्हेरच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफ्या दरम्यान पुरस्कृत झालेत. ग्रामपंचायत काल्हेरचं मनापासून आभार. त्याच्यानंतर बघतो आपण समीरजी तरे प्रिंट बकेट
चे मालक नक्कीच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण जे काही चेंडू आहेत बघतो आपण निव्या कंपनीचे चेंडू आहेत ते नक्कीच त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले आहेत. नक्कीच त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर बघतो आपण मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर असे गिफ्ट आहेत आणि प्रोटीनचे नक्कीच बघतो आपण पूर्ण पॅकेज दिला जातो. तसे पुरस्कर्ते आमचे सन्मान्य बघतो आपण भागेश नक्कीच शेलार यांच्याकडनं आहेत. ते कैलासवर्षी तुकाराम गोपाल शेलार यांच्या स्मरणार्थ नक्कीच त्यांचे सुपुत्र भागेश शेलार नक्कीच यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचा मनापासून आभार. त्याच्यानंतर बेस्ट कॅशसाठी आकर्षक असं गिफ्ट हॅम्पर आहे तो दरम्यान आम्हाला पुरस्कृत केला आहे मयूर पाटील यांनी नक्कीच आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर स्वर्गीय गणेश परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नक्कीच पुतणे नंदन छत्रपती पाटील नक्कीच यांच्याकडनं मालिकावीरासाठी आकर्षक अशी कूलर, उत्कृष्ट फलंदाज यासाठी आकर्षक अशी कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी आकर्षक अशी कूलर दिली गेली आहे. के स्पोर्टच्या नक्कीच पुरस्कृत सन्माननीय आमचे कामेश पाटील यांच्याकडनं आकर्षक अशी डबल एची बॅट आहे. ती नक्कीच डबल एची बॅट असणार आहे मालिकावीरासाठी. आदरमानी नक्कीच आमचे मित्र कामेश पाटील यांची सुंदर संकल्पना आहे. सर्वांचं मनापासून आभार. सर्वांचं सहकार्य काल्लर प्रीमियर लीगसाठी. राऊंड बिगिन फटका सुंदर सँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं तिकडे फिल्डर उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा 4. चौकाराच्या मदतीनं संघाचे धावसंख्या डबल 1. 11 धावा राजन आलेत. बॉलिंग मार्क वरती शरद पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आला. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू होता. बीट करत असताना बॅटरला स्लीप मध्ये मध्ये चेंडूची फील्ड झाली. दावेतनं मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत येत असताना एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 12. 12 धावा घाई करायची आपल्याला. जास्त वेळ आपण अजिबात खर्च करू नका. आज निर्णायक रात्र आहे. मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. टॉप एज आहे. कंट्रोल शॉट हा नव्हता. धाव सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 13 या आकड्यावरती. विजयासाठी 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा विहान इंट्रापाजेस शिमला. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटनं खराब आहे चेंडू. गोकुल पाटील सांगत असताना वाईट बॉल आहे. चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 14. 14 या आकड्यावरती धाव पलक. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका हवेत खेळले. ती द फिल्डर आहे द प्रतिम झेल आणि मोठी विकेट आली या मॅचची. इन्फॉर्म बॅटर शरदला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचे बटन 30 धक्का लागत असताना विहान इंटरफाजेस टीमला बॅटर आउट. नवीन बॅटर कुणाल तरे. न्यू मॅन इन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कुणाल तरे. हृदय बागुल नक्कीच बघतो आपण. अर्जुन बागुल यांचं देखील शुभागमन झालं आमच्या दरम्यान. संदीप बागुल सरांचे बघतो आपण सुपुत्र इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीनं स्कोर 4 न जातं पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 18-18.
स्कोर 18. षटकादरम्यानचा मार्गस्थ असताना दुसरं षटक राजन बॉलिंग मार्कवरती. नेक्स्ट बॉल. चांगला फटका आहे पुन्हा एकदा दरम्यान सेन्सिबल क्रिकेट. थोडीशी करा फिल्डिंग झाली. आउटफील्ड फास्ट चेंडू भरपूर वेगाने झाला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानात वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला बघितलं, थांबले आणि त्याच्यानंतर बॅटचा पेस कोळत असताना चायनीज कट ज्याला आपण म्हणू शकू, लेमन कट त्याला म्हणू शकू, असा नक्कीचा फटका पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. 4 धाव संख्येसाठी आणि या चौकाराच्या मदतीनं धावपलक आता मात्र दरम्यान गतीनं वेगानं आता मात्र वेग घेत असताना स्कोर 2-2 22 धावा. 69 टार्गेट आहे. त्या अनुषंगाने मात्र बॅटिंग करावी लागेल. इथनं चांगला क्रिकेट खेळावा लागेल. धमाकेदार खेळ करणं गरजेचं आहे. मात्र वेळाची पाबंदी असणार आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. सूर्यकांत मोरे सर आणि गोकुल पाटील सर आपण सातत्यानं खेळाडूंना सूचना करत राहा, जेणेकरून आपल्याला वेळेत सामने कंप्लीट करता येतील. या गोष्टीची नोंद घ्यावी. आज अंतिम दिवस आणि रात्र आहे, म्हणजे डे नाईट आपल्याला दरम्यान ही KPL या सीझनमध्ये पाहायला मिळाली. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 47ची गरज आहे. आमच्या ऑफिशियल भिवंडी नक्कीच तालुक्यातील एक नामांकित गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड सातत्यानं नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना सुंदर स्कोरिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 22 आकड्यावरती आणि अनुभवी बॉलर बॉलिंग मार्कवरती दिलीप पाटील. भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा आपल्याला चांगला खेळ सातत्यानं पाहायला मिळतं. काल टीमसाठी ते आजही तेवढा चांगला खेळ करत आहेत आणि कालच्या रात्रीमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच देखील घेतलं होतं सुंदर बॉलिंग करत असताना. मात्र वेळाची पाबंदी असेल दिलीप भाऊ, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी, जेणेकरून आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. आज देखील आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्रिन्स मूवी लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट. प्रथमेश पाटील आणि ऑल टीम. हा दरम्यान सेन्सिबल क्रिकेट स्ट्राईकला मात्र रोटेट केलं जात आहे, कारण का कुणाल चांगली बॅटिंग करतो. कुणालच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले देखील होते. त्यासाठी कुणाला आता मात्र स्ट्राईक दिली जाते. सिंगलच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचला 23-23 वरती. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू होता, वेगवान उत्तर द्यायचं होतं दरम्यान बॅटरला. टॉप एज लागून चेंडू दरम्यान शॉर्ट कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिसून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण दरम्यान 25 आकड्यावरती. 69चं टार्गेट आहे आणि धावसंख्या झाली एकूण 25. विजयासाठी जर आपण विचार केला तर अजूनही 44 धावा बनवायच्या आहेत. पुढील चेंडू यावेळेचा फुल टॉस होता. हवेत खेळलेत. मिसामिंग शॉट मध्ये एलिव्हेशन नव्हतं. फिल्डर जेलच्या खाली. झालं काय भरपूर मोठी चूक केली आहे. या दरम्यान मोका भी दिया और चौका भी दिया. पूर्णच्या पूर्ण मात्र नशिबाच्या या धावा इथनं मिळत असताना 4 1 2 का 4. स्कोर 29. 29 आकड्यावरती धावपलक आहे. दिनेश नाईक देखील या दरम्यान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये KPL एन्जॉय करत असताना. इनसाइड एज आहे चेंडू दरम्यान बॅटच्या आतमध्ये आणि बॅटच्या टोला लागत असताना धावेत एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतं 30 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी या मॅचमध्ये धावा बनवायच्या आहेत. 39 धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न तुम्ही करत राहा सातत्यानं. प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं असतं आणि इथनं प्रयत्न केले तर विजय नक्कीच कदाचित होऊ शकेल.
फुल टॉस होता मध्ये त्याचा जास्त काही फायदा घेता आला नाही फक्त दिशा दिली आहे शॉर्ट पॉईंटला तिथे चांगली फिल्डिंग देखील झाली आहे 10 विकेटनं मिळेल एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो 31 31 धावा स्कोर बोर्ड वरती षटकातील पुढील चेंडू दरम्यान अपील स्ट्रॉंग आहे LBW अनुभव असेल नक्कीच आता मात्र तो सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिलीप पाटीलचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आली कुणालची विकेट जो कुणाल चांगली बॅटिंग करत होता त्याला आता मात्र इथना वेळेस परतीचा प्रवास करावा लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेनं तो माझा निराश पावल्याने चाललाय मैदानाच्या बाहेर षटका दरम्यानची कंप्लीट बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपलाय 3 ओव्हरचा माफ करा 3 ओव्हरचा खेळ संपलाय 3 ओव्हरच्या अखेरीस एकूण संघाची धावसंख्या आपल्याला 31 पाहायला मिळते विजयासाठी अजूनही 38 धावेची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 12 दरम्यानचा हा चांगला चेंडू बॉटमॅनचा सुंदर वापर केला तिथे फिल्डर उपस्थित आहेत चेंडू चुसून फेक करेपर्यंत दावीत न मिळेल एक बॉलर भाविकनं नक्कीच कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम खेळ केला होता वेळाची पाबंदी असेल प्लीज थांबू नका प्लीज सहकार्य करा मॅच सुरू ठेवा आपण अपील मात्र गोकुल पाटील या दरम्यान सहमत नाहीयेत लेनचा विचार केला 10 विकेटनं दुसरी मिळेल की काय रनआउटची विकेट संधी आणि सांगत असताना आता मात्र सूर्यकांत मोरे सर की रनआउट फलंदाज बाद आहेत गोकुल पाटील या दरम्यान इशारा लेगबायचा करत असताना आज हनुमान जयंती आहे नक्कीच सर्वांना भरपूर शुभेच्छा नक्कीच हनुमान जयंतीच्याच पालखी भरपूर मोठ्या संख्येनं मोठ्या नक्कीच जोशानं प्रत्येकी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दिनेश नाईक हे देखील मात्र उपस्थित आहेत त्यांना देखील आम्ही निमंत्रण मगाशी दिलाय तुम्ही उद्या या मात्र जत्रेला स्कोर 33 भाई नवीन बॅटर फटका तर चांगला आहे तिकडे फिल्डर उपस्थित आहेत मात्र चूक होणार नाही शॉट मध्ये पुन्हा एकदा एलिव्हेशन नव्हतं परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर झाला विकेटचं पतन फलंदाज बाद यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर 34 34 आहे
9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 35 धावेची गरज आहे मॅचमध्ये. 9-35 इक्वेशन. फुल टॉस होता, त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाही. आउट साइड एज लागून चेंडू भरपूर वेगानं गॅप मध्ये चालला. कदाचित धावा इथं चांगला मिळतील. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू दरम्यान जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. हा दरम्यानचा हा चेंडू अको टप्पाचा होता, त्याचा काय फायदा घेता आला नाहीये बॅटरला. आला डॉट बॉल. डॉट चेंडू दरम्यान जेवढे इथनं हाताळले जातील तेवढा प्रेशर दबाव पुन्हा एकदा यावेळेस विहान इंट्रापाच्या टीमवरती येणार आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 31 धावेची गरज आहे. नेक्स्ट बॉल. टर्न केल्या, फक्त दिशा दिली. फटका तर चांगला आहे. फिल्डर मात्र ती थोडीशी करा फिल्डिंग करतात. आउटफील्ड फास्ट आहे, तेवढाच वेगानं मात्र तिथं फिल्डर पोहोचतात. दिलीप पाटील चेंडू उचलून फेक करेपर्यंत धावा इथनं मिळतील 2. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण शेवटचे 6 आणि विजयासाठी धावांची गरज 29. चला थोडासा वेळ आपण कमी घ्या. या पुढच्या दोन्ही टीम आपल्याला मात्र रेडी राहायचं. लगेचच ज्या टीमचे फिल्डिंग असणार आहे आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि बॅटिंग करणारी टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे. आज देखील आपल्याला 10 मॅच कव्हर करायच्या आहेत आणि ही दुसरी मॅच आहे. म्हणजे अशानंतर अजूनही आपल्याला 8 मॅच खेळवायचे आहेत. या अनुषंगानं जेवढ्या आपल्या दरम्यान घाई करता येईल तेवढ्या दरम्यान घाईने आपल्याला सामने खेळवायचे आहेत. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चला बॅटर या, आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. दिलीप पाटील प्लीज. बघा लाईटच्या दरम्यान आता तुम्हाला मागणी देखील करायची नाही आहे. या मॅचच्या नंतर लाईट सुरू होणार आहे. दरम्यान फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. बॅटरने ऑरेंज कॅप दरम्यान काढायचे. बॅटर कारण का लीग आहे आणि ऑरेंज कॅप सध्या नंदन पाटीलकडे, म्हणून तुम्ही दुसऱ्या कुठल्या रंगाची पर्पल आणि ऑरेंज सोडून तुम्ही ऑल कुठल्या रंगाची कॅप यूज करू शकता. हां, पर्पल आणि ऑरेंज या दोघांपैकी आपल्याला दरम्यान कॅप घालायची नाही आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. चांगला चेंडू फुलर लेनचा दांडी गुल. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम दर्जेदार चेंडू. बॅटर आउट. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू आपल्याला भरपूर वेगानं चांगला पाहायला मिळाला. आला डॉट बॉल. आता मात्र या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर असणार आहे औपचारिकता. लिगल चेंडू हाताळायचे आहेत दिलीप पाटील याला. अंपायर आमचे सूर्यकांत मोरे सर, दिनेश नाईक नक्की सातत्यानं आज देखील फुल एन्जॉय करतायत KPL ला. यावेळेचा हा फटका सुंदर आहे आणि त्याचा हा फटका तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल डबल ने तर इथनं जास्त काय जमणार नाहीये काम.
या दरम्यानचा फटका हा चांगला आहे. तिकडे फिल्डर आहेत अप्रतिम झेल आणि आता मात्र बेस्ट कॅच मध्ये दावेदारी कंप्लीट करत असेल तिकडे फिल्डर होते. प्रणय जबरदस्त झेल कार्बन कमाल कॅच. एक चेंडू बाकी आहे. हा समजलं. ओके एक चेंडू आपण काउंट केलेला आहे म्हणून आता एक चेंडू आपण काउंट केला होता म्हणून षटक संपलाय. बघा बॅटरची इच्छा आहे एक चेंडू आपण तुम्हाला नंतर देऊ कारण का आता जर आपल्याकडे वेळ कमी आहे भाऊ. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच देऊया आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्हाला अल्पेश सांगतील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. पहिल्या इनिंग मध्ये धावा एकूण बनवल्या 31. कल्पेश या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कल्पेश आपण यायचं लगेचच. आणि प्रणव या मॅचचा बेस्ट कॅच ज्यानं सुंदर कॅच पकडली. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्यायचे. आणि चला दिनेश नाईक आपण लगेचच मैदानात ताबा घ्या. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. आणि लाईट मॅनला विनंती असणार आहे की आपण रेडी राहायचं लगेचच. लाईट मॅनला देखील विनंती असेल जनरेटरच्या दरम्यान तिथे कोणी सदस्य असाल तर लगेचच आपण देखील सज्ज राहायचे कारण का आता लगेच एका षटकाच्या नंतर कदाचित आपल्याला लाईट ऑन करावी लागणार आहे. तर आपण देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघतो आपण या दरम्यान सुंदर असं मॅक्स प्रोटीन सुंदर अशी जी प्रोटीन आहे ती आपण नक्कीच देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ असते. चला मॅन ऑफ द मॅच खेळू आपण या लगेचच. कल्पेश आपण यायचं लगेचच मॅन ऑफ द मॅच. रवींद्र पाटील काकांना विनंती असणारे कल्पेश शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच सुंदर अशा दरम्यान ट्रॉफी अगोदर द्यायची. यस आपण द्यायची ट्रॉफी. दिलीप पाटील दादांना विनंती आपल्या शुभ असते आपण सुंदर मार्क्सची ज्या प्रोटीन आहेत ते आपण देऊया. दादा आपल्या शुभ असते आपण द्यायचे. आणि त्याच्यानंतर यस प्रणव बेस्ट कॅच. चला यायचं आपण. प्रणय बेस्ट कॅच ऑफ द मॅच. सन्माननीय मनोहरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. समोर बघायचं आपण. अप्रतिम नक्कीच झेल पकडला. आपण लगेचच पुढच्या मॅचला देखील करूया सुरुवात. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण तुर्तास करतोय बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहेत या दरम्यान सुनील पवार सर.